विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता नवे सरकार लवकरच स्थापन होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देताच त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचे निर्देश राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिले। यानिमित्त काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय, त्यांचे अधिकार काय असतात, ते कोणते निर्णय घेऊ शकतात आणि कोणते निर्णय घेण्यास त्यांच्यावर बंधने असतात, याबाबत जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रियंका, आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी जबाबदारी दिली आहे। विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते काम पाहतात। या कालावधीमध्ये महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली जात नाही, तसंच प्रशासनाचे काम सुरळीत व्हावे म्हणून ही जबाबदारी दिली जाते। याशिवाय काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एक तात्पुरता प्रशासन असतो।